जमिनीतून गुप्त धनाचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून नेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती। त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ 1,87,00,00,000 फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं। सदरचा कालावधी हा जून 23 ते नोव्हेंबर 23 या कालामध्ये फसवणूक झाली होती, परंतु अर्जदार हे घाबरल्यामुळं किंवा लोकलज्जस्थ त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती। तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो भोंदू बाबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शाखेच्या आमच्या पथकामार्फत येते काळे आणि पथक यांनी जिकीचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासायला घेतलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो भोंदू बाबा आहे याला 9/10/2025 रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते करत असल्याने निष्पन्न झालं। त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जागृतपणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे। या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूटोणा अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्यांनी दिलेली आहे किंवा त्यांनी त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत।